नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मध्य प्रदेश राजस्थानचा दौरा देवदेव लग्न करून भस्म आरती तसेच भद्रा मारुती सगळं दर्शन एक प्रचंड ऊर्जा घेऊन मी आता शहरे लातूरकडे निघालेलो आहे. 2 दिवसापूर्वी भाजपनं प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. आता या जबाबदारीबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. शेवटी कोणताही एक व्यक्ती काहीच करू शकत नाही, यासाठी टीमवर्क असते. आणि लातूर शहर भाजपमध्ये भाजप अंतर्गत लढाई आहे. निश्चित पक्षानं त्यांना काम करण्यासाठी जर हे पद दिलं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल कंट्रोल दी कॉन्ट्रोवर्सी, किंवा जी माणसं माझा कार्यकर्ता तुझा कार्यकर्ता अमका महापौर करण्याचा उमेदवार तमका महापौर करण्याचा उमेदवार अशा पद्धतीनं नाटकं चालणार असतील तर फक्त चाकूरकर अर्चना पाटलांना पद दिलं एवढ्यात समाधान मानायचं. आम्हाला असं वाटतं, लोकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. चाकूरकरांचं स्मारक करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. यासाठी खास बाब म्हणून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना शिवराज पाटील नगरसेवक ते सभापती गृहमंत्री, तर जे स्मारक होणार आहे तर त्या स्मारक समितीचं अध्यक्ष शासनानं डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना करायला पाहिजे. यावेळा शिवराज पाटील चाकूरकरांचं ते उदाहरण मला सांगावंसं वाटतं. वादळात एखादी महिला निघालेली आहे दिवा घेऊन, तो पदराखाली दिवा धरलेला असतो. दिवाही विजता कामा नये आणि पदरही पेटता कामा नये, एवढं लातूर शहर भाजप आणि महाराष्ट्राच्या भाजपचा विचार करत असताना होऊ शकते. अरे देवा भाऊच्या मनात तेथे कोणाचे चालेना. आणि देवा भाऊ जब एक बार कमिटमेंट करते हैं तो अपने आप की भी नहीं सुनते. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व अनेक ऐसे वैसे कैसे कैसे बन गए, कैसे कैसे ऐसे वैसे बन गए. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला लातूर शहरातील सो कॉल्ड नेते यांचा हस्तक्षेप थांबवला पाहिजे. मला कॉमेंट येऊ शकतात की तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहे का? होय, मी भाजप विचारसरणी मानतोय. मी भाजप विचारसरणी मानत असताना कुणाच्या तरी खोट्या वागण्याला साथ देणं माझं शक्य नाही. आणि काही नेते मंडळी ज्यांनी भाजपच्या नावावर करोडो अब्ज रुपये कमवले, नाव कमवलं, तीच मंडळी जर चुकून किंवा जाणीवपूर्वक अमित देशमुखाला फेवर होईल अशा प्रकारचं जर वागणार असतील, आणि प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं, लातूर महानगरपालिका ही भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळं अमित देशमुखाकडे गेले. कुणाला बी टीम म्हणायचं, कुणाला गद्दार म्हणायचं. आज येणाऱ्या जिल्हा परिषदचा विचार करत असताना जर महानगरपालिकेला बसवराज पाटील अर्चना पाटील यांना जिम्मेदारी दिली असती तर कदाचित महानगरपालिका आली असती. आणि आज बसवराज पाटलांना एवढ्या अडचणीला जिल्हा परिषद सामोर जावं लागत आहे की बी टीम म्हणले, गद्दार म्हणले, त्या लोकांना सुद्धा फेस करायची पाळी ही भाजपला आलेली आहे, बसवराज पाटलाला आलेली आहे. आम्हाला असं वाटतं की अर्चना पाटील काय दिवे लावणार? तुम्हाला दिवे लावणार म्हणजे कमळराव कुंफुलवणार म्हणा ना. कारण जोपर्यंत त्यांना पक्ष शक्ती देणार नाही, मग तुम्ही म्हणाल हे पद म्हणजे शक्ती नाही का? आहे, पण ऑब्स्टॅकल अडथळे या लोकांना रोखण्याचं काम
किंवा तुम्ही हस्तक्षेप करू नका, तुम्ही ढवळाढवळ करू नका, कारण त्यांनी काय दिवे लावले हे आपण बघितलेलं आहे. अशा एका परिस्थितीत वेचून आणि ठेचून कार्यकर्ते मारायचे, कसा हा पळेल? कोण स्वामी? कोणता स्वामी? शैलेश स्वामी. 15 मध्ये अर्चना पाटलाचे खंदे समर्थक 24 तास बरोबर असणाऱ्याला जाणीवपूर्वक उमेदवारी द्यायची नाही. तसंच 12 मध्ये, 11 मध्ये, 13 मध्ये ठरवून काही माणसं उभा केल्यामुळं 10-12 जागा म्हणजे 14 ते 15 जागा काही नेत्याच्या राजहट्टामुळे गमवाव्या लागल्या. अत्यंत विनम्रतापूर्वक गांभीर्यानं सांगतो. मग शक्ती द्यायची. आम्हाला असं वाटतंय महाराष्ट्रातले बहुसंख्य साखर कारखाने सुरू झाले. ज्या पद्धतीनं अभिमन्यू पवार यांना करोडो रुपयाचा निधी आणि त्याचबरोबर किल्लारी कारखाना, तसा जय जवान जय किसान सहकारी साखर कारखान्याचा निर्णय हा युद्ध पातळीवर झाला पाहिजे, लवकरात लवकर झाला पाहिजे. त्याचबरोबर उदगीरला जे मेडिकल, जे दवाखाना हॉस्पिटल आहे मोठं, त्यालाही शासन पातळीवरून मदत केली गेली पाहिजे. आणि ही मदत करत असताना एक यंत्रणा, ज्याला कार्यकर्त्यांची टीम उभा करता येईल आणि अर्चना पाटलाच्या मागं सरकार आहे, पक्ष आहे, हे दाखवायचा प्रयत्न नव्हे. हे जर दाखवलं गेलं तर निश्चित अर्चना पाटील शहरात लोकांना विश्वास आहे, फुल टाइम काम करतात, 18-18, 20-20 तास लोकांना भेटतात, लोकांना बोलतात, ऐकतात, न्याय द्यायचा, पत्र द्यायचा, कार्यक्रमाला जायचा, लग्न, सांत्वन, सगळ्या कार्यक्रमात त्यांचा प्रयत्न आहे. पण जय जवान जय किसान कारखाना आणि त्याचबरोबर उदयगिरी येथील हॉस्पिटल हे 2 मोठे प्रकल्प आणि त्याचबरोबर अनवॉन्टेड हस्तक्षेप हा थांबला पाहिजे. त्या शहरातल्या भाजपचे अध्यक्ष जर अर्चना पाटील यांनी, तुम्हाला महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, काय फायदा आहे? माहिती रस्ती टाकाला आणि तूप वाढतो लोकाला. राज्यात देशात अर्चना पाटील चाकूरकरांचं नाव होऊन प्रश्न दिवे लावले जाणार नाहीत. तर या वादळ रूपी प्रवृत्तीला रोखण्याचं काम हे होणं गरजेचं आहे. अर्चना पाटील चाकूरकर किती वेळ देतात, किती लोकांना भेटतात, मी काय बाबा माझ्याकडे यंत्रणा नाही असं म्हणून जमणार नाही. शेवटी निवडणूक झाली, आता निश्चित हातातोंडाला आलेला घास गेला, त्यांना उपाध्यक्ष पद तरी मिळालं, पण कार्यकर्त्याला देशोधडीला लावायचं काम काही शकुनी नीतीची माणसं हे अमित देशमुख बरोबर मिलीभगत करून करत आहेत. म्हणून या निमित्तानं डॉक्टर अर्चना पाटील याला अधिकात अधिक शुभेच्छा देत असताना येणाऱ्या काळात त्यांनी दिवे लावावेत. नसतात तेल टाकलं, तूप टाकलं तर दिवे लागतील. पाणीच टाकणाऱ्या प्रवृत्ती असल्यावर दिवे कसे लागणार? म्हणून मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघूया अर्चना पाटील काय दिवे लावतात. आणि तुम्हाला जे वाटतंय आम्हाला शिव्या द्या, त्यांना काय सजेशन द्यावेसे वाटतात ते द्या. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मराठवाडा नेता यूट्यूब.